गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे शिकवत आहे. त्यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे, त्याची आपण चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा, आपल्याला चांगल्या रीतीनं इंग्लिश बोलता येईल. तर आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय ॲम टीचर. मी शिक्षक आहे. आय ॲम टीचर. मी शिक्षक आहे. आता याचंच या वाक्याचं नकारार्थी काय होईल? आय एम नॉट अ टीचर. आय एम नॉट अ टीचर. मी शिक्षक नाही. मी शिक्षक नाही. दुसरं वाक्य असं होईल, यू आर अ टीचर. तू शिक्षक आहेस. यू आर अ टीचर. यू आर अ टीचर. तू शिक्षक आहेस. तू शिक्षक आहेस. त्याच्यानंतरच होईल, यू आर नॉट अ टीचर. तुम्ही शिक्षक नाहीत. यू आर नॉट अ टीचर. तू शिक्षक नाहीस. तू शिक्षक नाहीस. तर आता हा यू जे करता आहे, तर हा अनेक वचनांमध्ये सुद्धा वापरला जातो. मग इथं काय वाक्य येईल, यू आर अ टीचर. तुम्ही शिक्षक आहात. यू आर टीचर्स. तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही शिक्षक आहात. नंबर 6, यू आर नॉट टीचर्स. यू आर नॉट टीचर्स. तुम्ही शिक्षक नाहीत. तुम्ही शिक्षक नाहीत. ही इज टीचर. तो शिक्षक आहे. ही इज अ टीचर. तो शिक्षक आहे. तो शिक्षक आहे. आता नकारार्थीच काय होईल, ही इज नॉट टीचर. ही इज नॉट अ टीचर. तो शिक्षक नाही. तो शिक्षक नाही. नंबर 9, सी इज टीचर. सी इज अ टीचर. ती शिक्षिका आहे. ती शिक्षिका आहे. नंतर याचं नकारार्थी काय होईल, सी इज नॉट अ टीचर. सी
is a not she is not a teacher. ती शिक्षिका नाही. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, तर हे असे आय, यू, नंतर ही, सी, इट, दे, वी, इट्स असे वेगवेगळे कर्ते वापरून सुद्धा आपण काय करू शकतो, हे असे वाक्य बनवू शकतो. म्हणजे काय म्हणतो, वी आर टीचर्स, आम्ही शिक्षक आहोत. दे आर टीचर्स, इट इज टीचर, रामा इज टीचर, सीता इज अ टीचर, असे श्याम इज अ टीचर असे वेगवेगळे आपण वाक्य बनवू शकतो की रामा शिक्षक आहे, सीता शिक्षिका आहे, इट इज अ टीचर ते शिक्षक आहेत, वी आर टीचर्स आम्ही शिक्षक आहोत. असे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हे वेगवेगळे कर्ते वापरून आपण काय करू शकतो, असे सेंटेन्स बनवू शकतो. म्हणजेच आय करता वापरू शकतो आपण, आय नंतर यू, अनेक वचनी यू, त्याचनंतर ही, सी, इट, दे, वी असे विशेष नामापैकी रामा, श्याम असे कर्ते वापरून आपण काय करू शकतो, असे वाक्य बनवू शकतो. तर हे अशी या पद्धतीने तुम्ही जर अशी प्रॅक्टिस केली की एक कर्ता घेतला, एक कर्म घेतलं, एक सहाय्यकारी क्रियापद घेतलं की तुमचं काय होतं, हे सेंटेन्स तयार होतं. तर मला वाटतं की तुम्हाला अशा पद्धतीने हे वाक्य बनवता येतील. तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. तुम्ही तुमच्या मनानं सुद्धा हे सेंटेन्सची तुम्ही रचना करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि बोलण्याची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. तर या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा.